सत्यवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, नित्याहारी, प्रतिभासंपन्न, संभाषण चतुर, बहुभाषिक, समतानिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, महाराष्ट्राचा अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य आणि उत्तुंग आदर्श व्यक्तिमत्व आणि विशिष्ट जगतमान्य लोकराजा विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मी तुषार रेखा प्रल्हाद कत्रे, वर्ग 9वी, शाळा सहकार विद्या मंदिर आपल्या समोर विषय मांडतोय, शिवसंस्कार काळाची गरज. काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये बातमी वाचली, नीटच्या परीक्षेत पास न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या. दुसरी बातमी होती शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची. सर्व बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. तेव्हा आवर्जून वाटलं यावर एक मात्र उपाय म्हणजे शिवसंस्कार. महाराजांचा सर्वात महत्त्वाचा शिवसंस्कार म्हणजे स्त्रियांचा सन्मान अबाधित ठेवणे. आपण पाहतो दिल्लीचा प्रसंग ताजा आहे. माझ्या राजानं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक तिच्या कुटुंबियांच्या हवाली केले आहे. यांनी संपूर्ण स्त्री जातीला सन्मान झाला आहे. स्त्री कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता, डगमगून न जाता नव्याने उभे राहील. जर का एखाद्या मुलीचा बाप किंवा एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर ती खचून जाणार नाही, नव्याने उभे राहील. या बाबतीत एक शायर लिहितो की दुःख जराशे सावर पोरी, मनासा आता आवर पोरी, बाप धुऱ्यावर मेला तरीही पेरून दाखव वावर पोरी, पेरून दाखव वावर पोरी. पहिला शिवसंस्कार तो म्हणजे योग्य नियोजनाचा. व्यवस्थापनात स्वॉट ॲनालिसिस, PDCA सायकल हे सगळं आपल्याला पुस्तकात शिकायला मिळते. राज हे सगळं प्रत्यक्षात उतरवित होते. प्रत्येक वेळेस नियोजन अगदी परफेक्ट. मग तो स्वराज्याच्या स्थापनेचा प्रसंग असेल, आग्र्यातून सुटका असेल, प्रतापगडाचा रणसंग्राम असेल, सुरतची लूट असेल, सिद्धीला घातलेला सरब असेल, इंग्रज, डच, फ्रेंच, मोगोल यांना आवडलेल्या मुसक्या असतील किंवा दक्षिण दिग्विजय, प्रत्येक वेळेस अगदी परफेक्ट नियोजन. यामधून आग्र्याचा प्रसंग तर सर्वात अचाट. 8 हत्ती आणि 1500 मावळे घेऊन आग्र्याला जायचं. तिथे कैद झाल्यावर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपल्या संपूर्ण 1500 मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्यात आणायचं विदाउट एनी कॅज्युअलिटीज. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वह खुद ही तय करते हैं ऊंचाई आसमानों की, रखते हैं हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. यानंतरचा शिवसंस्कार म्हणजे योग्य माणसं निवडण्याचा. आपण पाहतो एकदा जो माणूस महाराजांसोबत जुळला तर जीव गेले तरी 72. आपण पाहतो राजा आपण आहात त्या विश्वासाने तानाजी, एकदा ते आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून जातो, तो परततच नाही. आपण पाहतो संपूर्ण शरीराची चाळण झाल्यावर ही घोडखिंडीत बाजीप्रभू लढतात. मृत्यूच्या मुखात हसत हसत जातात ते शिवाकाशीत. किती नावे घ्यावीत. 18 पगड जातींना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हे रायप्पा महार, ज्योत्याची मराठा, बहिर्जी काका रामोशी, राममाळी, संपत साळी, दादा दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मायनाथ भंडारी, कुंभी, पाटील, देशमुख, गारुडे, किती अलुतेदार, किती बलुतेदार. स्वराज्य सर्वांचं होतं. आज जाता जाता एवढंच बोलू इच्छितो की स्वराज्य हे सर्वांचं होतं. कपाळावर चंद्रकोर लावणे, महाराजांसारखी दाढी राखणे ही आजकालची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. पण बाह्यांगाने महाराज बनण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार भिनवून घेतले तर ती महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. जाता जाता मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा एवढं बोलून मी तुषार रेखा प्रल्हाद कत्रे आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आयोजकांचे आभार.